शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी यांच्या वतीने मराठी भाषा दिनानिमित्त सैनिक अभिवादन साहित्य संमेलन संपन्न झाले। या निमित्त नाणेघाट ते चाळकवाडी साहित्य दिंडी सैनिक व साहित्यिक दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। त्यानंतर कैवारीकार कवी विलास हडवळे यांच्या अध्यक्षतेखाली जालिंदर डोंगरे, रघुनाथ काकडे, माधव लांडगे, बाबासाहेब जाधव, मीनाक्षी वाकचौरे, विजय लोंढे, दीपक सोनवणे यांनी मानवंदनापर कवितेचे अभिवाचन केले। यावेळी सैन्य दलात सेवा केलेले भूमिपुत्र वसंत सोनवणे, संजय सोनवणे व नामदेव सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमात शिवाजीराव चाळक, देविदास इंदा पवार, नंदकुमार पाडेकर, डॉक्टर अशोक कोठाडिया, एकनाथ महाराज रावळ, प्राध्यापक संजय वाकचौरे, रघुनाथ काकडे, रवी काशीद आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालिंदर डोंगरे यांनी केले तर सूत्रसंचालन बाबासाहेब जाधव यांनी केले। या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी विजय चाळक यांनी, पाहूयात। जाति हमने बनाई जाति जाति हमने ही लाया मजहब, हमने बनाई जाति जाति हमने ही लाया मजहब, मानव के मतलब के भांति कर्म की भी दुनिया है अजब, कर्म की भी दुनिया है अजब। दिलों दिलों में समभाव का अतुलित सागर भरते माँ, दिलों दिलों में समभाव का अतुलित सागर भरते माँ, आजादी के पन्नों में हम खुशी हमारी भरते माँ, खुशी हमारी भरते माँ। धन्यवाद। सीमेवर माझ लढत या पोर, त्याची पाहून लेकर तिळ तिळ तुटे जीव, त्याची पाहून लेकर तिळ तिळ तुटे जीव, त्याच्यासाठी आसूसल घरदार गाव शिव, त्याच्यासाठी आसूसल घरदार गाव शिव, दुश्मनाला धूळ चार आदल जन्माची घडव, दुश्मनाला धूळ चार आदल जन्माची घडव, उंचावून तिरंगा तू शान देशाची वाढव, उंचावून तिरंगा तू शान देशाची वाढव। सांगायला आनंद वाटतो आणि अभिमानही वाटतो की साहित्य संमेलन महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी होत आहेत, भविष्यात ते होत राहतील, परंतु ज्यांनी देशासाठी रक्त सांडले, देशासाठी काहीतरी केले याची जाणीव ठेवून केवळ सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून नाही तर आपण त्या सुखाचा घास घेतो, सुखाची झोप घेतो, या प्रगल्भ जाणीवेमधून आदरणीय शिवाजीराव चाळक साहेब आणि आमचा सर्व मित्र परिवार, शिवांजलीचा सर्व मित्र परिवार यांनी जो विचार केला की यंदाचं जे साहित्य संमेलन आहे की आपण या सर्व सैनिकांसाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी किंवा ही प्रगल्भ जाणीव अशीच सर्वांमध्ये राहावी या उदात्त हेतूने हे साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे आणि म्हणून याचा मला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो। मित्रांनो, खरं तर गेली 25 वर्ष अशा प्रकारची चळवळ राबवणं किंवा सुरू ठेवणं खरोखर फार मोठी अवघड गोष्ट आहे, परंतु आदरणीय चाळकवाडी साहेबांनी आणि सर्व मित्रांनी ही चळवळ खेडोपाडी नेत असताना, वाडीवस्तीवर नेत असताना ही चळवळ अशीचपणे अव्याहतपणे सुरू ठेवली, ही सुद्धा फार मोठी गोष्ट आहे। त्याचं कारण असं आहे की साहित्य संमेलन करताना ही काही तशी साधी गोष्ट नाही, त्यासाठी अनेक प्रकारचे खर्च करावे लागतात, अनेक माणसांना भेटावं लागतं, त्यांना निमंत्रण द्यावं लागतं आणि सर्वांना या ठिकाणी बोलावून त्याची बरदास्त ठेवावी लागते, त्याची व्यवस्था करावी लागते, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये आहेत
आणि हे सर्व आनंदाने करत असताना या साहित्यपीठानं शिवाजीच्या नावाने अतिशय महाराष्ट्रातले अनेक नामवंत साहित्यिक, नामवंत कवी या ठिकाणी आणले आणि तुम्हाला सर्व सामान्य माणसांना त्याचा आनंद मिळवून दिला. मित्रांनो, पुण्या मुंबई सारख्या शहरांमधून अनेक मोठे मोठे साहित्य संमेलन भरतात, तिथे अनेक दिग्गज साहित्यिक येतात, परंतु खेड्यामध्ये ही दुर्मिळ गोष्ट असते आणि म्हणून रावसाहेबांनी मित्रांच्या मदतीनं ही गोष्ट खेडेगावामध्ये आणली. ही खरं तर निश्चितच आनंदाची बाब आहे. मित्रांनो, आज ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी कवी कुसुमाग्रज यांचाही जन्मदिवस आहे आणि या निमित्तानं आपण मराठी भाषा दिन साजरा करत असतो. या निमित्तानं कविवर्य कुसुमाग्रजांना आणि या मराठी भाषा दिनाला आपल्या सर्वांच्या वतीनं मी शतशत नमन करतो आणि रावसाहेबांना सुद्धा त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. इतिहासात दखल घ्यायला लावणारं आजचं हे साहित्य संमेलन आहे. कारण मराठी साहित्यामध्ये अजून एकही असं सैनिक अभिवादन साहित्य संमेलन झालेलं नाही आणि त्याची सुरुवात आपल्या चाळकवाडीतून झालेली आहे. हा आपल्यासाठी एक विशेष अभिमान आहे. म्हणून आपण सर्वांनी या आपल्या पवित्र अशा कार्यासाठी जोरदार टाळ्या वाजवल्यात अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि पत्रकार बंधूंना विनंती करतो की याला जास्त प्रसिद्धी द्या, की हे आगळं वेगळं आणि मराठी साहित्याच्या इतिहासामध्ये दखल घेतलं जाईल असं हे सैनिकांसाठीचं पहिलं साहित्य संमेलन आपल्या चाळकवाडीमध्ये झालेलं आहे. तसा मी सुपर सब म्हणून इथे आलेलो आहे. क्रिकेटमधली एक संकल्पना आहे सुपर सब. जिथे कोणी नसेल तिथे रावसाहेबांनी सांगितलं की नाईट वॉचमन किंवा सुपर सब म्हणून आम्ही आपलं येत राहतो. असा सुपर सब आणि नाईट वॉचमन म्हणून मला साहेबांनी इथे बोलावलं आणि मला ही कविता वाचनाची संधी दिली. आज 27 फेब्रुवारी मराठी राजभाषा दिन. मराठी भाषेचा शासनाने मान्य केलेला आद्य पुरावा म्हणजे नाणेघाटातील आपण पाहत आहोत तो शिलालेख. हा कार्यक्रम 27 फेब्रुवारीला दरवर्षी शिवांजली साहित्य महोत्सव म्हणून चाळकवाडीत संपन्न होतो. या कार्यक्रमाची सुरुवात नाणेघाटातून होते, पण सुरुवात करण्यापूर्वी सीमेवर भारताचं संरक्षण करणारे आपले जवान, त्या जवानांना प्रथमतः मी श्रद्धांजली शिवांजली साहित्यपीठाच्या वतीनं अर्पण करतो. आणि हा मराठी भाषेचा आद्य पुरावा की जो नाणेघाटामध्ये आहे त्या शिलालेखाचं पूजन आज आमच्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्त परायण एकनाथ रावळ महाराज यांच्या शुभ हस्ते झालेला आहे. आणि आजचा शिवांजली साहित्य मराठी महोत्सव याचं उद्घाटन या ठिकाणी झालंय. आणि आज होणारा जो शिवांजली मराठी साहित्य महोत्सव आहे तो सैनिकांच्या प्रति अभिवादन म्हणून पूर्ण साहित्य महोत्सव हा सैनिकांसाठीच होणार आहे. आणि त्या सर्व सैनिकांना अभिवादन म्हणून काही माजी सैनिकांचा सन्मान आजच्या दिवशी चाळकवाडी या ठिकाणी होतोय. याचा निश्चितच सार्थ अभिमान आम्हा सर्वांना आहे. आणि या नाणेघाटातून या साहित्य महोत्सवाची आज आपण सुरुवात करत आहोत. सर्वांना धन्यवाद. जय हिंद. जय हिंद. शून्य पाईन टाईप करून सबस्क्राईब करा, घंटीच्या बटनावर टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.